तर थेट जाऊयात आपण बारामतीला. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड. सागर, जय पवार यांनी मोठं विधान केलेलं आहे. वारसदार पुढच्या 2029च्या निवडणुकीत अजित पवारांचे वारसदार जय पवार असतील का? नक्की आपण जर पाहिलं तर आज पूर्ण बारामती विधानसभा मतदारसंघात मतदान होतंय आणि या मतदानाच्या म्हणजे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जय पवार यांचा महत्त्वाचा रोल जो आहे तो राहिलेला आहे. ते गावोगावामध्ये गेलेले आहेत आणि लोकांची जी बारामती मतदारसंघातील लोकांची जी इच्छा आहे ती त्यांनी आज व्यक्त करून दाखवली. त्यांना विचारलं की पुढचा उमेदवार कोण असेल, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 2029 मधला उमेदवार मी असेल आणि अशी लोकांची इच्छा आहे. आपल्याबरोबर काही बारामतीकर आहेत, आपण बातचीत करणार आहोत. त्यांनी विविध भाषांवरती वक्तव्य केलेलं आहे. जय पवारांनी आपल्या भावना व्यक्त करून दाखवल्यात. लोकांची इच्छा आहे की 2029 मध्ये तेच उमेदवार असतील आणि दादांसारखं काम जे आहे ते करतात, पण दादांची जागा कोणी घेऊ शकत नाही असंही त्यांनी बोलून दाखवलंय. काय तुमच्या भावनात बारामती? नक्कीच सन्माननीय जयदादा जे बोलले की पुढच्या विधानसभेचा उमेदवार असू शकतील, कारण जनतेचीच मागणी आहे. जनतेमधून त्यांना फार आता सध्या त्यांनी फील्ड लेवलला जाऊन प्रचंड काम करतात ते, आणि जनतेमधूनच पुढचे उमेदवार जयदादा असावेत अशी मागणी होत आहे. त्यामुळे साहजिकच आणि जयदादा आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये घडलेले आहेत. लहानपणापासून त्यांनी अजितदादांचं नेतृत्व काय आहे, अजितदादा प्रत्यक्ष फील्डवर उतरून सकाळी 6 वाजल्यापासून कशा पद्धतीने काम करतात आणि जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवतात याची त्यांना नक्कीच चांगली जाण आहे आणि फार अगदी सक्षमपणे ते राज्यात. आता जर पाहिलं दादा ज्या पद्धतीने प्रश्न सोडवत होते त्याच पद्धतीने जय पवारही प्रचारात पाहायला मिळाले आणि त्यांनी 2029 मधली इच्छा व्यक्त करून दाखवली. जय पवारांना अजित दादांच्या जागी बघता का? सगळे काटेवाडी सगळे आखे आम्ही काटेवाडी बघतो. काटेवाडी पवारांसाठी आम्ही खंबीरते नेते आमचे. हा, जयदादा पवार हो व्यक्त केली. काय बरोबर आहे, जयदादा लोकप्रिय आहेत. दादांची जागा ती 100% पोकळी भरून काढतील आणि दादांच्या पावला पाऊल ठेवून बारामतीकरांसाठी काम करतील. हा बरोबर आहे. या ठिकाणी अजितदादांची छबी म्हणून जयदादांक सर्व जनता पाहत आहे व अजितदादांसारखंच त्यांचं व्यक्तिमत्व आहे. या ठिकाणी त्यांचे काम करण्याची पद्धत दादांसारखीच आहे. सकाळी 7 वाजल्यापासून काम करण्याची जयदादांची. त्याच्यामुळं 2029ला जयदादांना संधी दिली तर पक्ष काय वरिष्ठ नेते त्याच्याविषयी चर्चा करतील, परंतु सुनेत्राताईंना संधी दिली तर मुख्यमंत्री पदाची संधी पण आहे सुनेत्राताईंना. आपण जर बघितलं तर दादा ज्या पद्धतीने फिरत होते की ह्या 4 महिन्यात जय पवारही पाहायला मिळतात असं तुमचं म्हणणं आहे? पवाराचं काम आणि राजदाराचं काम आणि रोहित पवाराचं काम एक नंबर. काय लोकांमध्ये फिरतात म्हणजे पवारांचं कुटुंब. काय नाही, जयदा पवार एक नंबर बारामती तालुक्यामध्ये काम करतील आणि दादाच्या पावला पाऊल ठेवून एक महाराष्ट्राचं लोकनेते होतील.